काय झालं? वहिनी नाक्यापर्यंत जाऊन आले, चिनू मनू कुठेच दिसल्या नाहीत. तेव्हा कुठे गायब झाल्यात या मुली? बाय द वे ड्रायव्हरचा फोन लागला का? अगं कधीची फोन करते त्याला, मगाशी लागला तो उचलला नाही आणि आता परत करते तर त्याचा फोन स्विच ऑफ आहे. आई बाबा बाबा ऐक हा बाबा, भाऊजी आलाय शुद्धीवर. देव पावला. आणि उद्या डिस्चार्ज पण मिळणार आहे. हो, बरं झालं. देवाने ऐकलं आपलं. मी तर 51 गरिबांना कपडे आणि मिठाई वाटणार आहे. कोणाला मिठाई वाटतेस जयू? हाय मम्मा. हाय, नमस्कार. ये बस ना. ये ग ये. काय ग? हा, मम्मा ऐकलंस का तू? आकाश दादा शुद्धीवर आलाय. अरे वा. तुला सांगते जयू, आकाशसाठी ना दिवस रात्र प्रार्थना करत होते ग मी. खरं तर ना गणेश मंदिरामध्ये जाऊन त्याच्यासाठी पूजा सुद्धा करणार होते. खूप बरं वाटलं आकाश शुद्धीवरती आलाय हे ऐकून. खरे आभार तर तुझेच मानायला पाहिजे. माझे? का? अगं तू गुरुजींशी भेट घालून दिली नसतीस तर आकाशला वाचवायचा खरा उपाय आपल्याला कळलाच नसता ना. हो खरे. गेली वसुंधरा या घरातून. आता बघ सगळं छान होणार आहे. हो आई, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. फक्त चिनू मनू आता सापडल्या पाहिजे. म्हणजे चिनू म्हणून अजून सापडलं नाही? नाही ना बाबा, तुम्ही बाहेर गेल्यापासून आम्ही त्यांना शोधतोय, पण अजूनही काहीच पत्ता नाहीये त्यांचा. अगं पण आधी का नाही सांगितलंस? रघुला फोन केलास का? आई अहो कधीचा फोन करते पण नाही लागत आहे. अरे अशा कशा गायब होऊ शकतात? तेच तर. अगो बाई जयू, अगं बनीच्या बाबतीत असंच काहीतरी झालं होतं ना. म्हणजे तो अंगणात खेळत होता आणि कोणीतरी किडनॅप केलं, असंच झालं होतं ना. अरे देवा, आपण पोलिसात जाऊया चला. जयश्री. अधोरा येऊ का? बागडे तुम्ही कसं काय आला तिकडे? हा माणूस का आला आपल्या घरी? मानिक बाळा, पाय खूप दुखतायत का? ते लावून देऊ? मला काहीच होत नाही आई. तुलाच खूप त्रास झाला होता. तुझ्या पायातून रक्त येत होतं. मी खूप घाबरलेलो. ठीक आहे बाळा, होत असतास. बरं महत्वाचं होतं ना. पण आता मी एकदम ठीक आहे. बनी, तू नको काळजी करूस. आई आता ठीक आहे. हा बाळा. हो ना? मग आता आपण घरी कधी जायचं? मला आठवण येते तिकडची आणि बाबाची. मला घराची पण खूप आठवण येते. मला भेटायचंय बाबाला. मला माहितीये बाळा, आपण उद्या जाऊयात घरी. पक्का? नक्की. जाऊन चेंज कर. ओके. वसू, तू तिकडे परत जाऊ नकोस. हो काय बोलताय? तिकडे जायचा हक्क आहे तिचा. अगं दरवेळी हक्कांसाठी अडून राहून चालत नाही सुशेला. जरा विचार कर. ती माणसं आपल्यावर प्रचंड चिडली आहेत. जयश्रीताई तर म्हणाल्या की तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत म्हणून. आणि तू तर डिवोर्स पेपर्सवर सही करून घराबाहेर पडलीस ना. पण बाबा अजून आकाशरावांनी सही नाही केली. आई भले रागात बोलले असतील, पण असं सिरियसली घेऊन कसं चालेल? अगं सिरियसली घे तू वसू. नाही समजा तू उद्या परत तिकडे गेलीस आणि ते बनीशी आणि तुझ्याशी कसं वागती याचा जरा तरी विचार कर तू. त्यांना हवं तसं वागू देत बाबा. पण मी ठरवलं,
काहीच मनाला लावून नाही घ्यायचं आणि आणि या सगळ्याचा त्रास बनीला नाही होऊ द्यायचा. पण का एवढा हट्ट कशासाठी? तुझी चूक केलीच नाहीयेस ते तू का सहन करायचंस? कारण ते माझं घर आहे बाबा. जी माणसं आहेत ती माझं कुटुंब आहेत आणि मी अजूनही त्या घराची सून आहे. जोपर्यंत माझा नवरा मला तिथून निघून जायला सांगत नाही ना तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार. माझ्या कुटुंबाला पाठ नाही दाखवणार आणि खास करून शार्दूल तिथे घिरटा घालत असते. खरे रंग आपल्याला माहिती. माझं ठरलं परत तिथे जाणार. काळजी नका करू तुम्ही.